अभिक्षाम देही. कोणी आहेत का जी घरात? भिक्षा द्या, भिक्षा मले. कोण रे तू? मावशी, माझं नाव आहे नंदू, सबचा बंधू. मी तुमच्या गावामध्ये नवीन आलो आहो रावाले. मी तुमच्या पूर्ण गावाची नाही का सुरक्षा करतो. हो, तुमच्या गावाले वाचवतो चोरायपासून सगळ्यांपासून. तुमच्या गावाची रखवाली करतो. म्हणून नाही का मी तुम्हाला काही पैसे नाही मागू. मला फक्त थोडासा काही खावाले देऊन द्या. मला मोठ्या जोराची भूक लागली आहे मावशी. अरे बाबू, पण मी का म्हणतो, तू मला एक गोष्ट सांग. तू मला माणसाच्या पोरगावानी नाही दिसस. ते हात पाय पाय कसे आहेत, तुझा तोंड कसा आहे, तुझ्या मुंडकी कुठे आहे रे? तुझी मुंडकी मला काही दिसूनच नाही राहिली. काही तुला धडाले लागली आहे का नाही? तुझी मुंडकी पाय ना, आपली मुंडकी वरती आहे ना. मावशी, आता तुम्हाला मी काय सांगू. मी असा दिसतो म्हणून मला कोणी काम नाही करू देत. मला भूत म्हणतात लोक, पण मी भूत नाही आहो. मी तुमच्यासारखा एक माणूसच आहो. मी माणूसच आहो. मी भूत माणसाचाच पोरगा आहो. मला भूत म्हणतात सगळेजण. मी का म्हणतो, आता मी असा दिसतो बंदरवाणी, तर मी काय करू? मला तुम्ही नाही का फक्त खावाले दोन घास देऊन द्या काहीतरी. तुमची मोठ्यान कृपा होईल माझ्यावर. अरे बाबू, मला तेवढा समजते, पण मी काय म्हणतो, तू आलाच भीक मागावले तर सकाळ सकाळी येऊन गेलास. आणि सकाळ सकाळी मी स्वयंपाकही बनवू नाही. स्वयंपाक बनवतो 10-11 वाजता. आता तुले कुठून देऊ, का खावाले देऊ मी? मावशी, मला भूक लागली आहे मोठ्यान जोरची. काही असेल रातच्या वाचला कुचला तर देऊन द्या. माय भूत भूत. मावशी, मी भूत नाही हो. मी भूत नो. मी तुमच्यासारखा माणूसच हो. माय माणसासारखा भूत, बोलणारा भूत. पाहिल्या का काकू तुम्ही? पाहिल्या? मला सगळेजण नाही का भूत म्हणतात. आता मी तुम्हाला कसा सांगू का मी भूत नव्हू. मी तुमच्यासारखा एक माणूस हो. माणूस जसे तुम्ही बाया आहा ना, जसे माणसं राहतात ना, तसा मी एक माणूसच हो. पण मला कोणी समजून नाही राहिले. शांताबाई, हा भूत नोय, हा माणूस होय, माणूस. अहो गंगा, हा नाही का भूत आहे, माणसाचा भेष घेऊन आलाय. हो काकू, मी भूत नव्हू. मी तुम्हाला आता कसं सांगू? डुकरा, तू भूत आहेस. कसा दिसतस रे तू? आंघोळ नाही करस का? तू भूत आहेस, भूत. जातोस का नाही रे इथून? तू पर लवकर, नाही तर लोकायले बोलवीन. मावशी, मी भूत नव्हू. मी माणसाचा मुलगा हो. मी बाहेर गावाकडून आलो, तुमच्या गावामध्ये राहिले. मी कुणाला काही त्रास नाही देऊ. मला फक्त 2 घास काहीतरी खावाले द्या. 2 दिवस झाले, 2 दिवस मी काही खाल्लो नाही. इकडे तिकडे हिंडून राहिलो. मला कोणी काही खावाले नाही देत. मला मोठ्या लागली आहे भूक. मला जर काही मिळालं नाही ना खाले तर मी मरून जाईन. मला भूत नको म्हणा तुम्ही. मी भूत नको. मी भिकारी हो, भिकारी. शांताबाई, हा भूत नाही आहे, हा भिकारी आहे, भिकारी. टेन्शन नको घ्या तुम्ही. हो, याले काहीतरी जेवायचं देऊन द्या, खायचं काही असेल तर तुमच्याकडे. अरे मी ना पण काही स्वयंपाक बनवलो नाही आता. अरे बाळा, तू भूत नाही आहेस, भिकारी आहेस. असा काऊन राहतेस? काही काम धंदे करायचा ना. तुम्हाला का सांगू मावशी, मी असा दिसतो म्हणून मला कोणी काम करू नाही देत. मला काही काम धंदा करू नाही देत. मला कोणी कामावर नाही ठेवत. मला काही काम नाही सांगत. तुम्हाला तर का सांगू. म्हणून आता मी भीक मागतो. भीक मागतो ना, आपला पोट भरतो. तू रडूच नको रे, तू रडूच नको. तू एक काम कर, माझ्या घरी चल, मी तुला जेवायला देतो. हो मावशी, हो. तुमचा खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, काय म्हणता तुम्ही? तर तुमच्या गावामध्ये या तुमच्या घरी कधी कोणी असे आले जे तुम्हाला काहीतरी मागतात खायला, तर त्यांना तुम्ही पैसे नको द्या, पण काहीतरी 2 घास खायला देऊन द्या. आता आमच्या गावात हा आलाय, सगळे याला भूत म्हणतात. कोणी याला जेवण करायला नाही देत, पण मी याला जेवण देणार. चल रे, चल. मा, शांताबाई किती चांगली आहे. तर मित्रांनो, आमची व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंट करून. आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि DR मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.